हॅलो. आज आपण प्रेग्नन्सीमधील उद्भवणाऱ्या एका महत्त्वाच्या कॉम्प्लिकेशनबाबत थोडीशी चर्चा करूया. आणि हे कॉम्प्लिकेशन म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये वाढणारा रक्तदाब, ज्याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन किंवा अलीकडे प्री-इक्लम्पशा असे म्हटले जाते. प्री-इक्लम्पशा हा एक अतिशय महत्त्वाचा आजार आहे. सर्वसाधारणपणे 5% स्त्रियांच्यामध्ये प्री-इक्लम्पशा किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. विशेषतः ज्यांचे वय जास्त असेल, ज्यांना पूर्वीच्या प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढले असेल, ज्यांच्या आईचा गर्भावर प्रेग्नन्सीमध्ये रक्तदाब वाढला असेल किंवा काही अन्य मेडिकल आजार असतील, कॉम्प्लिकेशन्स असतील, तर अशा स्त्रियांच्यामध्ये रक्तदाब वाढण्याची शक्यता थोडीशी वाढलेली असते. कसे होते? जर तुम्ही बघितला तर तो एक परजीवी माणूस आहे किंवा परजीवी आहे की तो आपल्या स्वतःच्या फायद्याकरता आईच्या शरीरामध्ये असे काही बदल घडवून आणतो जेणेकरून त्याला स्वतःला जास्त प्रमाणामध्ये रक्तपुरवठा व्हावा. आणि मग काही विशिष्ट केमिकल्सच्या रचनेनुसार आईच्या शरीरातील रक्त जादा प्रमाणामध्ये गर्भाकडे वाहायला सुरुवात होते. पण काही स्त्रियांच्यामध्ये ज्यावेळेला असा रक्तपुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होतात त्यावेळेला हा रक्तदाब वाढायला सुरुवात होतो, ज्याला आम्ही प्री-इक्लम्पशा म्हणतो. आत्तापर्यंत प्री-इक्लम्पशा कुणाला होईल याची चाचणी आपल्याकडे उपलब्ध नव्हती, पण आजकाल अशा चाचण्यांची सोय प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेली आहे. आणि आपण आज थोडक्यात बघूया की प्रेग्नन्सीमध्ये रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे की नाही हे बघण्यासाठी आमच्याकडे काय केले जाते. या तपासण्या गर्भाचे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा 12 आठवडे पूर्ण झाल्यानंतर केल्या जातात. पहिल्या स्टेपमध्ये आपली डिटेल माहिती घेतली जाते, ज्याच्यामध्ये मी पूर्वी उल्लेख केला त्या सगळे फॅक्टर्स बघितले जातात. आणि मग एक महत्त्वाची आईचे ब्लड प्रेशर मोजण्याची प्रक्रिया असते, ज्याच्यामध्ये दोन्ही हातामधलं ब्लड प्रेशर एकाच वेळेला एका विशिष्ट मशीनद्वारे तपासलं जातं. आणि दोन्ही हातामधल्या ब्लड प्रेशरचं मीन ब्लड प्रेशर ज्याला म्हणतो तो मीन काढला जातो आणि ही काढलेली माहिती एका कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये भरली जाते. ही आपल्या दिस इज स्टेप 1 किंवा आपल्या ह्या इव्हॅल्युएशनची पहिली पायरी आहे. हे सर्व पार पाडल्यानंतर आपली सोनोग्राफी केली जाईल. सोनोग्राफीमध्ये जसे बाळाचे अवयव तयार होतात की नाही बघितलं जातं किंवा बाळाच्या अवयवांच्या मध्ये काही दोष आहे की नाही हे बघितलं जातं. त्याचबरोबर डॉपलर नावाची एक वेगळी तपासणी असते. त्याच्यामध्ये काय केलं जातं की आईच्या शरीरातून गर्भाला जो चाललेला रक्तपुरवठा आहे त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण झालेले आहेत का हे बघितलं जातात. ही एक वेगळी विशिष्ट तपासणी असते, ज्याला युट्राईन आर्टरी डॉपलर असं म्हटलं जातं. आता तर डॉपलरमध्ये काय दिसतं हे पण ह्या कॉम्प्युटरच्या प्रोग्राममध्ये भरलं जातं. आणि मग नंतर आईचं ब्लड घेतलं जातं, ज्याच्यामध्ये आम्ही काही केमिकलचा अभ्यास करतो. आणि हे ब्लड मग लॅबोरेटरीला तपासायला पाठवलं जातं. आपल्या तपासणीचा हा दुसरा टप्पा झाला. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये लॅबोरेटरीकडून हे सगळे निष्कर्ष येतात, रिझल्ट्स येतात. आणि मग असे आलेले रिझल्ट्स हे परत कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये भरले जातात. आणि मग हे कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर जे आहे ते सांगतं की ह्या विशिष्ट स्त्रीला रक्तदाब वाढण्याची शक्यता किती आहे. आणि मग मी म्हटलं जसं आपण ह्या सगळ्या माहितीचा अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की ह्या स्त्रीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता जास्त आहे, तर मग तिला आम्ही औषधं चालू करून देतो. हा तुमचा चौथा टप्पा झाला. ज्यावेळेला अशी औषधे सुरू केली जातात मग तुमची रेग्युलर तपासणी केली जात राहते, ज्याच्यामध्ये महिन्याला डॉक्टरांच्याकडून चेकअप्स असतील, वारंवार करण्यात येणाऱ्या सोनोग्राफीज असतील. पण 5वा महिना जसा पूर्ण होतो त्यावेळेला अजून ही डॉपलरची तपासणी परत एकदा केली जाते. आणि हे जे पूर्वी 3ऱ्या महिन्यामध्ये जे अडथळे दिसले होते ते तसेच आहेत का त्याची तीव्रता कमी झाली आहे याचा अभ्यास केला जातो. जर ही तीव्रता तशीच असेल किंवा अडथळे म्हणावे तेवढ्या प्रमाणामध्ये कमी झाले नसतील मग मात्र ही गोळी प्रेग्नन्सी होईपर्यंत किंवा गर्भावस्थाची कमीत कमी 36 आठवडे पूर्ण होईपर्यंत ही गोळी चालू ठेवली जाते. आंतरराष्ट्रीय रिसर्चनुसार असं लक्षात आलेलं आहे की अशा स्त्रियांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये औषध उपाय आपण करतो यांच्यामध्ये रक्तदाब वाढण्याची शक्यता किंवा जर रक्तदाब वाढलाच तर त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता जवळपास 80% आहे. म्हणजे आतापर्यंत असं होतं की गर्भावस्थेमध्ये रक्तदाब खूप वाढल्यानंतरच डॉक्टरांना उपाययोजना करता येत होती. पण आज आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये जर विचार केला तर एक आपल्याकडे नवीन उपाययोजना आपल्याला उपलब्ध झालेली आहे की जेणेकरून ही तीव्रता कमी करता येईल किंवा त्याचा आईच्या शरीरावरती किंवा गर्भावरती होणारा जो परिणाम आहे तो परिणाम अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला कमी करता येईल. सो प्री-इक्लम्पशा स्क्रीनिंग किंवा प्रेग्नन्सीमध्ये वाढणाऱ्या ब्लड प्रेशरच्या बाबतच्या तपासण्या हे प्रेग्नन्सीमधलं एक अतिशय महत्त्वाचं अंग आहे. आणि माझी अशी सर्वांना विनंती आहे की ती तुमची मुलगी असेल किंवा तुमची पत्नी असेल तर हिच्या प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये अशा तपासण्या एका शास्त्रशुद्ध पद्धतीनं करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे.
आणि ह्या सगळ्यांची सोय प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटल येथे उपलब्ध झालेली आहे. किंबहुना हे एकमेव हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये असा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो. प्रत्येक टप्प्यामध्ये पेशंटची रिस्क व्हॅल्यू बघितली जाते आणि त्यानुसार औषध उपाय हे ठरवले जातात. अर्थातच काही स्त्रियांच्यामध्ये लवकर डिलिव्हरी करण्याचं देखील वेळ येऊ शकते, कारण प्रेग्नन्सीमध्ये काही गुंतागुंत निर्माण झाली, बाळाची वाढ अपेक्षा एवढी होत नाही असं वाटलं, बाळाभोवतीचं पाणी कमी होतं असं वाटलं आणि बाळ आपल्याला जर लवकर डिलिव्हरी करण्याची पाळी आली तर मग अशा नाजूक आणि वयानं छोट्या असलेल्या किंवा वजनानं छोट्या असलेल्या बाळांची काळजी घेण्याकरता देखील आमच्याकडे NICUची सुविधा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव हॉस्पिटल आहे जिथे नुसतं डिलिव्हरीची सोय नाही तर अशा नवजात बालकांची सोय घेण्याची सुविधा देखील आमच्याकडेच उपलब्ध झालेली आहे. हा सर्व विभाग तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली बघितला जातो. तिथे कुशल नर्सेस आहेत ज्या राऊंड द क्लॉक अशा बाळांचं फिडिंग बघणे, त्यांना तासाला जे काही औषध उपाय करायला लागतील ते करणे, हे सगळं बघितले जातात. आणि बाळ एका ठराविक वजनाचं झालं की मग आईला दुधासाठी तिथेच आम्ही दूध पाजण्याकरता तिथेच तिची सोय केली जाते. त्याला कांगारू केअर म्हणतात. आणि ही कांगारू केअरची फॅसिलिटी देखील प्रिस्टीन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेली आहे, जेणेकरून ह्या सगळ्या टप्प्यामध्ये आपलं बाळ आणि आई या दोघांची तब्येत व्यवस्थित राहावी याची परिपूर्ण काळजी ही प्रत्येक टप्प्यावरती किंवा प्रत्येक स्टेपवरती आपल्याकडनं प्रिस्टीनकडून घेतली जाते. गेल्या काही वर्षामध्ये जे काही बदल होत चाललेले आहेत, आपल्या जीवनामध्ये बदल होत चाललेले आहेत, निसर्गामध्ये बदल होत चाललेले आहेत, तसे आमच्या प्रॅक्टिसमध्ये देखील बदल होत चाललेले आहेत. मागची काही वर्ष जर वळून बघितलं तर साधारणतः 20-25 वर्षापूर्वीचा प्रेग्नन्सीचा प्रवास आणि त्या दृष्टिकोनातनं प्रेग्नन्सीमध्ये होत असलेले बदल आणि आत्ता जे होत असलेले बदल आहे त्याच्यामध्ये बराचसा फरक दिसतोय आणि याला अनेक कारणं अवलंबून आहेत. असं मुलीचं वय वाढत चाललेलं आहे, मुलींचं शिक्षण वाढत चाललेलं आहे, थोडंसं लग्न उशिरा होण्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. आजकाल 30 नंतरची बाळंतपणाचं प्रमाण पण खूप वाढत चाललेलं आहे. आपला बैठ्या कामाकडे असलेला कल, बदललेली आहारशैली, फास्ट फूड्स ह्या सगळ्यांचा परिणाम नाही म्हटलं तरी प्रेग्नन्सीवरती होत राहतो. त्यामुळं आजकाल प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं लवकर प्रसूती होणं, दिवस भरण्याच्या अगोदर डिलिव्हरी होणं, प्रेग्नन्सीमध्ये असे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणं, बाळाचं वजन कमी भरणं, असे प्रॉब्लेम्स मात्र आम्हाला जास्त प्रमाणामध्ये दिसायला सुरू झालेले आहेत. अर्थात कालचक्र आपण काही उलटं फिरवू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही की मुलीनं लवकर लग्न करावं किंवा मुलीनं शिक्षण सोडून द्यावं, तिनं 20च्यालाच बाळंतपण व्हावं, हे तर काही शक्य नाही आहे. म्हणून आपली जबाबदारी का वाढली? कारण असं ज्यावेळेला बाळंतपण उशिरा होणार आहे किंवा गर्भावस्था ही 30 नंतर येणार आहे त्यावेळेला ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सचा अभ्यास एका सायंटिफिक दृष्टिकोनातून व्यवस्थितपणे व्हावा ही त्यामागची आमची भावना आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो की प्रेग्नन्सीचा जो 12 आठवड्याचा टप्पा, 12व्या आठवड्याचा जो टप्पा आहे हा एक अतिशय उत्कृष्ट टाईम आहे की ज्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये उद्भवणाऱ्या अशा सगळ्या कॉम्प्लिकेशनचा अभ्यास आपण करू शकतो की बाळ कसं आहे, बाळामध्ये काही दोष येणार आहेत का, तुमच्या बाळामध्ये काही गुणसूत्रांचे दोष येण्याची काही शक्यता आहे का, मी म्हटलं असं प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याची काही शक्यता आहे का. आणि मग अशा जर काही वाढलेल्या शक्यता असतील तर अशा स्त्रियांना आपण एक सेपरेट ट्रीटमेंट देण्याची देखील सुविधा उत्पन्न करू शकतो. होतं कसं की सर्वसाधारणपणे OPDमध्ये 50-60 स्त्रिया एकत्रच बसलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणामध्ये प्रॉब्लेम्स आहेत माहिती नाही आणि अशा वेळेला नेमकी प्रॉब्लेम असलेल्या स्त्रीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आत्ता दिवस बदललेले आहेत. आता असे पेशंट्स आयडेंटिफाय लवकर करणे, त्या पेशंट्सना ट्रीटमेंट्स लवकर सुरू करणे आणि जेणेकरून तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीचंच आउटकम किती चांगलं होईल याच्याकडे आपण लक्ष देणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे मातापित्यांची जबाबदारी आहे, मिस्टरांची जबाबदारी आहे, दोन्ही घरची जबाबदारी आहे. तसंच डॉक्टरांचा देखील थोडासा आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे.